केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या। मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या नाहीत। यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कसं राजकारण रंगले बघूया एक रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीला वेळ, आरोपांचा खेळ। पराभवाच्या भीतीने निवडणूक लांबणीवर। वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणेचं काय? विरोधकांचा हल्लाबोल। राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। शुक्रवारी झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची अपेक्षा होती, मात्र ती झालीच नाही। केवळ जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली। त्यामुळे राज्यातील विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करतात, मात्र 4 राज्यात विधानसभा निवडणुका एकत्र होत नाहीत हा विरोधाभास असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। तर पराभवाला घाबरल्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली, झारखंड आणि महाराष्ट्राची झाली। संबंध देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधाभास आहे। महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे, म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवाय, म्हणून तुम्ही या 2 राज्यातला निवडणुका घ्यायला तयार नाही। तुम्हाला ते काय तुमची लाडकी बहीण योजनेचा अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून तुम्ही इलेक्शन घेत नाहीये। नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र। तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना, सुरुवात करा। या 4 राज्यांच्या निवडणुका घ्या, करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या आधीच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली होती। निवडणूक लांबवण्याचा जो काही त्यांचा जो खटाटोप चाललाय, महापालिका निवडणुका घेतच नाहीयेत। विधानसभा सुद्धा आता म्हणतायत की एखाद महिना पुढे ढकलतील। हे कशासाठी? तर आपण केलेली कामं ही लोकांना विसरायला लावायची। महाराष्ट्रात अन्य राज्यांसोबत निवडणुका का घेतल्या नाहीत याचं कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। महाराष्ट्र में बारिश भी थी, बीएलओस का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है। दैट इज लाइक गणेश फेस्टिवल, पितृपक्ष, नवरात्रि, दिवाली, all that put together, this is what we thought that we can handle as 2 elections at a time. गेल्या वेळी ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या। यंदाच्या वर्षी मात्र विधानसभा निवडणूक लांबणीवर पडली आहे। आता दिवाळीनंतरच निवडणुका होण्याची शक्यता आहे, मात्र आतापासूनच आरोप प्रत्यारोपांचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे। नागपूरहून अमर काणेसह अमोल पेडणेकर, झी24 तास, मुंबई।